नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज नाही का मी व्हिडिओ संध्याकाळी स्टार्ट करत आहे. याचं कारण असं की छोटंसं सेलिब्रेशन आहे माझ्याकडे आता, कारण की आहे आज माझ्या मिस्टरांचा बर्थडे. तर म्हटलं आता छोटं सेलिब्रेशन करावं. त्यांना तर आवडत नाही, पण अद्वैतसाठी ते हो बोलले. तर म्हटलं इथे त्यांच्या आवडीचं छान स्वयंपाक केला आहे. मस्त अख्खा मसूरची भाजी, शिरा वगैरे आणि छोटं मोठं असं गोडाचे पदार्थ वगैरे केलेले आहे. तर म्हटलं आता सेलिब्रेशन करून घेते. तो गेलेला आहे आमच्या खालच्या मुलींना बोलवण्यासाठी खाली अद्वय. आणि तोपर्यंत म्हटलं मी इथे छान डेकोरेशन थोडंसं छोटंसं करून घेते. केक वगैरेच कट करणार आहे, जास्त काही करणार नाही आहे. आरतीची तयारी झाली आहे, आरती काढून ठेवलेली आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं. तर इकडे आपल्या एक साईडनी शिरा आहे होऊन राहिला आणि इकडे एक साईडनी आपले अख्खा मसूर शिजत आहे. आणि कमीच केलं काय की दोघांच्या क्वांटिटीप्रमाणे, आणि कारण भरपूर सारे पदार्थ आहे ते पण एन्जॉय करायचे आहे, म्हणून मग कमी प्रमाणात केलं. यांना शिरा खूप आवडतो, म्हटलं शिरा करावा. आणि त्यांना अख्खा मसूर पण आवडतो, म्हणून त्यांच्यासाठी आज सगळंच केलेलं आहे. अख्खा मसूर शिजायचं आहे आणि शिरा पण व्हायचा आहे. तर म्हटलं दोन्ही गॅस कमी फ्लेमवर ठेवलेला आहे. तोपर्यंत अद्वय येतपर्यंत बाकीचं आवरून घेते. आणि इकडे छान आरतीची तयारी करून घेतली. एक साईडनी अक्षदा, सुपारी, छान बेसन बर्फी वगैरे ठेवले त्यांना चरायला. आणि दिवा राहिलेला, दिवा पण ठेवून घेते आता. मी मस्त असा ड्रेस वेअर केलेला आहे. हे पण ड्रेस यांनी मला दिला होता माझ्या वट सावित्रीच्या पूजेला, वटपौर्णिमेला. यांच्याकडूनच गिफ्ट आहे मला आहे. त्यांनी ऑनलाईन बोलवलं होतं. मला जर याची लिंक सापडली तर मी तुम्हाला नक्कीच देईल. तुम्ही मला पूर्ण ड्रेस लुक बघा आणि नंतर सांगा की मला हा ड्रेस कसा दिसतंय. इकडे आम्ही केक ओपन करायची तयारी चालू आहे. आमच्या घरमालकांच्या मुली आल्या होत्या, ती केक ओपन करून राहिली आहे. दोघीजणी पण आल्या होत्या. थोडं लेट झालं होतं त्यांना यायला, पण आल्या लवकर. आणि अद्वैची बघा किती गडबड चालू आहे इथे की पटपट करू, कॅन्डल्स लावू वगैरे असं. यांना हे बोलले की नाही कॅन्डल वगैरे लावू नाही आपण, पण त्याची इच्छा आहे. आणि त्याने आणलंसुद्धा गेलं तर तेव्हा नाही म्हणे कॅन्डल घ्यावंच लागते म्हणे. तो कॅन्डल वगैरे सगळं घेऊन आला, इथं व्यवस्थितरित्या ठेवत आहे. आणि त्याची गडबड चला बाबा असं करायचं, बाबा तसं करायचं. त्याच्या बाबाला तेवढं काही सेलिब्रेशन म्हणजे दुसऱ्यांचं करते ते, पण स्वतःचं कधी त्यांना आवडत नाही असं. पण असं आम्ही छोटं मोठं केक वगैरे तर कट करतच असतो, पण असं मोठं काही सेलिब्रेशन त्यांना आवडत नाही. मग त्यांच्या इच्छेनुसार आम्ही इथे केक वगैरे आणला होता. आणि मग अधूचं चालू होतं की कॅन्डल पण लावायच्या. बाबा तुम्ही आजपर्यंत नाही लावू दिलं कॅन्डल, पण आता लावायची. तर तो बोलता की कॅन्डल पण लाव. आणि आरती पण चालू आहे की आरती वगैरे घ्यायचं, ओवाळायचं बाबाला. छान आपलं बाबा सेलिब्रेशन करते बड्डे, तर आपण का बरं नाही करायचं. तर असं तो बोलून राहिला, म्हणून मग इथे छान अशी तयारी चालू आहे. आम्ही त्याला इथे नाही म्हणतो तर कॅन्डल्स वगैरे लावू नये केकवर. सगळं ते कसं कॅन्डलचं जे असते ना ते सगळं केकवर पडते आणि ती आपल्या खाण्यात जाईल नंतर वगैरे, म्हणून. पण तरी तो ऐकत नव्हता. मग त्याचे बाबा बोलले की पटकन लावून घ्यायचं आणि मग पटकन फुकून घ्यायचं, म्हणजे ते पडणार नाही तिच्यावर. तर अशा पद्धतीने तयारी चालू आहे त्याची. आणि मग नाही का आम्ही इथे छान असं बर्थडे सेलिब्रेशनची तयारी सुरू ठेवली. आणि कसं आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. थोडेसे केक्स वगैरे असं काही वाढदिवसाच्या दिवशी वगैरे कट केला पाहिजे. हीच ती वेळ असते. नंतर आपल्याला आपली समोरची काय आयुष्याची गॅरंटी आपण सुद्धा देऊ शकत नाही. म्हणून छोट्या मोठ्या गोष्टी जेवढ्या आहे आनंदात तेवढा आनंद घेत राहावे असं मला वाटते. छोट्या छोट्या गोष्टीपासून आनंद निर्माण करायचा असतो. असं काही खूप मोठं सेलिब्रेशन झालंच पाहिजे, असं केलं तसं केलं असं नाही आहे. छोटंसं केक कट करून सुद्धा आपण आपलं सेलिब्रेशन इथं करू शकतो. तर अशाच रीतीने आम्ही इथे छान अशी तयारी केली. आणि मी ओवाळलं त्यांना. नंतर अद्वैनी पहिले मी हे बोलले की आपण कॅन्डल फुकून घेऊ, म्हणजे कसं ते सगळं हे होणार नाही इकडे तिकडे, त्याच्यावर सांडणार नाही केकवर वगैरे. नंतर अद्वैनीच सगळं हे करून टाकलं. आणि बघा आता तो पण त्यांना ओवाळून राहिला इथे. तो बोलला की मी पण बाबाला हे करते, ओवाळून घेते. तर उलट्या साईडने होता, तर मी म्हटलं त्याला सरळ केलं. आणि अशा रीतीने त्यांनी पण त्याच्या बाबाला इथे छान असं ओवाळून घेतलं.
अशा प्रकारे आमचा छोटासा बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालेला आहे. गिफ्ट्स वगैरे दिले अद्वैने तर छान त्याच्या बाबाला मनी प्लांट्स दिले आहे, हातामध्ये गिफ्ट म्हणून झाड दिलेलं आहे आणि माझं पण गिफ्ट वगैरे दिलेलं आहे मी. आणि नंतर आम्ही इथे आज मुंगसाजी महाराजाची पुण्यतिथी असल्यामुळे आम्ही मग तिथे नमस्कार करायला वगैरे गेलो होतो. मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतलं मुंगसाजी महाराजाची पुण्यतिथी असल्यामुळे आणि ही थोडे मानतात त्यांना, तर मग दर्शन वगैरे घेऊन आलो. तर मग आम्ही तिथे पण गेलो नमस्कार वगैरे करायला. मंदिर होते ते आरणीत, मग जाऊन आलो. मग तिथे आम्ही नमस्कार वगैरे करून आलो. बघा किती छान अशी मूर्ती आहे आणि तिथे गेल्यावर छान वाटत होतं. तिथे छोटासा कार्यक्रम वगैरे चालू होता. मग दर्शन वगैरे घेतलं आणि त्यालाच लागून पुन्हा 2-3 मंदिरं आहे. मग तिथे पण आम्ही नमस्कार केला. सेवालाल महाराजांचं मंदिर आणि दुर्गादेवीचं मंदिर वगैरे आहे. तिथे पण छान डोकं टेकवलं, नमस्कार केला, छान आशीर्वाद घेतले आणि नंतर तिथून निघालो घरी. तर चला, तर मग आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आमचं बर्थडे सेलिब्रेशन कसं झालं हे पण मला नक्की सांगा. मी पिंक कलरचा ड्रेस वेअर केला, यांनी मला गिफ्ट दिलेला, तो मला कसा दिसतं हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. बाय बाय.